नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. श्री अंबिका देवी यात्रा प्रदर्शन समिती सांगोला यांच्या वतीने विविध बक्षीस वितरण व शोभा दारूचे कार्यक्रम संपन्न. कोर्ट रिसीव्हच्या वतीने हे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश माननीय श्री एस साळुंखे साहेब, सांगोला कोर्ट सहदिवाणी न्यायाधीश सौ ए पाटील मॅडम, डॉक्टर सौ निकिताताई देशमुख मॅडम, विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय श्री ढाळे साहेब, नगराध्यक्ष माननीय श्री आनंदाभाऊ माने या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले व तसेच श्री अंबिका देवी यात्रा व प्रदर्शन समितीचे काम करण्याचे कोर्ट रिसीव्हर म्हणून माननीय श्री ॲडव्होकेट सारंग वांगीकर, माननीय श्री ॲडव्होकेट विक्रांत बनकर, माननीय श्री ॲडव्होकेट नितीन बाबर, माननीय श्री ॲडव्होकेट विशालदीप बाबर, माननीय सौ अनिकेत शशिकला खाडे मॅडम, माननीय श्री ॲडव्होकेट महेंद्र पतकी या सर्वांच्या वतीने कोर्ट रिसीव्हर्स म्हणून यांनी यात्रेच्या जागा वाटपापासून यात्रा पूर्ण होईपर्यंत अगदी योग्य ते निर्णय घेऊन यात्रेकरूंची व यात्रेतील सर्व पाहणी करून यात्रेत कसलेही प्रकारचा अडचण न येता ही यात्रा पूर्णपणे आनंदी वातावरणामध्ये पार पाडण्याचे कार्य यांनी केले व तसेच या यात्रेसाठी सांगोला नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस स्टॉप व या यात्रेच्या सांगतेच्या साठी आलेल्या सर्व प्रमुख उपस्थित गण, भाविक भक्तांचे व यात्रेकरूंचे आभार व हार्दिक स्वागत कोर्ट रिसीव्हर संघटनेचे अध्यक्ष यांच्या वतीने यावेळी करण्यात आले. यानंतर आले या पिकासाठी पांडुरंग सदाशिव पुरे आजनाळे आले या पिकातील शेतकरी पांडुरंग सदाशिव पुरे यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर मका या पिकासाठी लक्ष्मण गंगाराम गायकवाड मका या पिकामध्ये अतुलनीय कार्य केल्याबद्दल आपला निकिताताई देशमुख यांना विनंती आहे, त्यांनी लक्ष्मण गायकवाड यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर आपण आता जातोय ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, वेगवेगळे पदार्थ आयोजित केलेले होते, त्यामध्ये प्रथम क्रमांक काढलेले आहेत. त्यामध्ये स्नेहल निलेश मडके राहणार सांगोला यांनी नाचणी केक तयार केलेला होता. त्यांचा सत्कार या ठिकाणी चिन्ह आणि पैठणी ही या ठिकाणी देण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक आहे अश्विनी वैभव कांबळे महूद यांनी ज्वारीच्या पिठाचे लाडू तयार केले. अश्विनी वैभव कांबळे पिठाचे लाडू, यामध्ये अंजली संतोष खडतरे राहणार महूद. यानंतर शेवटचं आणि उत्तेजनार्थ असं बक्षीस, यामध्ये प्रतिभा सुभाष मस्तूत सांगोला अंबिका शक्ती लाडू यांनी केले, त्याबद्दल त्यांचा सन्मान, प्रशस्ती पत्रक या व पैठणी देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. देशमुख यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज श्री अंबिका देवी यात्रा व प्रदर्शन समिती सांगोला यांच्यातर्फे आयोजित विविध कार्यक्रम, शेतकरी प्रदर्शन व विविध स्पर्धा यांच्या बक्षीस वितरणानिमित्त मंचावर उपस्थित माननीय श्री एस साळुंखे साहेब व माननीय सौभाग्यवती ए पाटील मॅडम, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंचासमोर बसलेले सर्व मान्यवर, खरं तर आज सुरू होणाऱ्या या माघ पौर्णिमा आणि इथून पुढे होणाऱ्या चिंचणीच्या यात्रेच्याही या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. मी खरं तर या आयोजन समितीचं अभिनंदन करेन की अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आपण या ठिकाणी केलं आणि या भागातील शेतकऱ्याला आपण पिकवलेलं जे
धान्य असेल किंवा जे फळ असेल, कडधान्य असेल, त्याचं प्रदर्शन करण्याची संधी या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी या समितीचे मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर बक्षीस वितरण करत असताना अनेक स्पर्धा आपण या ठिकाणी घेतल्या. त्यातील महिलांनी पाककले स्पर्धेत ऐकून मला फार आनंद वाटला की ज्वारीच्या पिठाचे लाडू खरंच खूप नाविन्यपूर्वक आणि विचार करून केलेला हा पदार्थ आहे. हे असे प्लॅटफॉर्म्स असतात जिथे आपल्याला आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते आणि या संधीत आपण सर्वांनी भाग घेतला. त्याबद्दल मी विजेत्यांचं तर अभिनंदन करतेच, पण त्याचबरोबर जे स्पर्धक या ठिकाणी ज्यांनी भाग घेतला पण ज्यांना बक्षीस नाही मिळालं त्यांचं देखील अभिनंदन. या यात्रेचं बक्षीस वितरण समारंभ 28 जानेवारी रोजी नियोजित केला होता, पण दुर्दैवी घटना या महाराष्ट्र राज्यात घडली आणि त्यामुळे तो कार्यक्रम आज घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करते. आपण आमच्याकडे बघत असताना एक राजकारणी म्हणून बऱ्याचदा मॅडम असं बघितलं जातं, पण मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छिते की आबासाहेबांनी या भागात 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं समीकरण घालत या तालुक्यात एक सुसंस्कृत राजकारणाचा पायंडा पाडून दिलाय आणि मला अतिशय अभिमान वाटतो की या तालुक्यात सर्वच नेते मंडळी असतील, अगदी कुठल्याही पक्षाचे असतील, पण आपण सर्वजण एकमेकांचा आदर करणारी आणि एकमेकांना मान सन्मान देऊन त्यांच्या पक्षाची ती कामं पुढे घेऊन जात असताना लोकांच्या हिताचं जे कार्य आहे, आपल्या गोरगरीब कष्टकरी लोकांचं जे कार्य आहे, तो विचार पुढे घेऊन आपण सर्वजण जात असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून या अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं. खरं तर मला या कृषी प्रदर्शनाला येण्याची इच्छा होती पण मी येऊ शकले नाही, पण निश्चित स्वरूपाने मी या ठिकाणी तुमचे आलेले व्हिडिओज पाहिले आणि आपले जुजारपूरचे एक बांधव आहेत ज्यांनी एक डाळिंब 1 किलोचं उत्पादन केलं. त्याचं खरं तर मी खूप खूप अभिनंदन करेन, कारण हा सांगोला तालुका हे खरं तर आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. या सांगोला तालुक्याचं नाव फक्त देशातच नाही तर जगभरात या डाळिंबामुळे झालंय आणि त्याचं उत्कृष्ट पद्धतीचं खरं तर आपण पाहिलं तर मागे काही आजार आले आणि त्यामुळे डाळिंबाच्या शेती अनेक जणांनी काढल्या, पण आता पुन्हा लोक डाळिंबाच्या शेतीकडे वळतायत आणि गौडवाडीत जर आपण पाहिलं तर अतिशय तिकडचेही शेतकरी खूप चांगल्या प्रकारचं डाळिंब या ठिकाणी पिकवतात आणि या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब सुद्धा त्यांनी तिथे येऊन गेल्यानंतर आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं की खूप चांगल्या प्रकारचं डाळिंब पीक या भागात पुन्हा घेतलं जाते आणि निश्चित स्वरूपाने आपलं जे नाव डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे, पुन्हा एकदा आपण या तालुक्यात आपल्या डाळिंबाचं नंदनवन फुलवू अशी आशा या ठिकाणी व्यक्त करते. निसर्गाचे अनेक विकोप आपल्यावरती होत असतात आणि त्यामुळे निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे अनेक रोगराईला आपल्याला सामोरे जात असताना या तालुक्यात अनेक फळबागा आपण घेत असताना काही वेळेला कठीण निर्णय घ्यावा लागतो, पण निश्चित स्वरूपाने आता त्याच्यावरती मात करून आपण चांगल्या प्रकारचं पीक या ठिकाणी घ्याल. मी डॉक्टर आहे त्यामुळे जिथे जिथे जाते तिथे वैद्यकीय सल्ला निश्चित स्वरूपाने देते आणि बऱ्याचदा या ठिकाणी भागात मतदारसंघात फिरत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, ती म्हणजे अगदी ग्रामीण भागात माळ रानात राहणारा सुद्धा आपला बांधव कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराने त्यांचा मृत्यू होतोय.
घशाचा कॅन्सर असेल, पोटाचा कॅन्सर असेल, आतड्याचा कॅन्सर असेल किंवा महिलांमध्ये गर्भपिशवीचा कॅन्सर असेल, असे अनेक कॅन्सरमुळे आपल्या भागातील लोक मृत्युमुखी पडतात. आणि याचं जर कारण आपण बघितलं तर असं लक्षात येतं, म्हणजे आमच्या मेडिकल याच्यावरती अनेक रिसर्च झालेले आहेत. तर पंजाबमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त गहूचं उत्पादन घेणारं पंजाब हे राज्य आहे आणि सगळ्यात जास्त फवारणी गव्हावरती होते आणि गव्हाचं कन्झम्पशन सगळ्यात जास्त आपला म्हणजे रोजच्या आहारात गहू आहेच. आणि त्यामुळे जर पंजाबमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण हे पंजाब या राज्यात आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर पंजाब टू पुणे म्हणजे टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे कॅन्सरसाठी फेमस आहे, एक कॅन्सर ट्रेन त्यांना पंजाब टू मुंबई चालू करावी लागली. ही अतिशय दुर्दैवी बाब आपल्या सर्वांसाठी आहे. निश्चित स्वरूपाने आपण उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतो, पण कुठेतरी या गोष्टी करत असताना आपली पुढची जी पिढी आहे, आपली लहान मुलं आहेत, यांच्यावरती घातक परिणाम होताना पाहायला दिसतात. अगदी 1-2 वर्षाच्या मुलाला सुद्धा कॅन्सर होतानाचे रुग्ण आम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे ह्या दुर्दैवी घटना आपल्या कुटुंबात किंवा आपल्या परिसरात होऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन रासायनिक खतांचा वापर जितका कमी करता येईल तितका कमी करावा. नक्कीच आपल्या जमिनीचं पोत वाढवण्यासाठी आपण यील्ड वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतो, पण ते करत असताना रेसिड्युअल फ्री शेती कशी करता येईल आणि त्यानंतर पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती कशी करता येईल याकडे आपण सर्वांनी कल द्यावा. आणि आपल्या पुढची पिढी जर आपल्याला निरोगी हवी असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. गांभीर्यपूर्वक विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे निदान आपल्या कुटुंबापासून सुरुवात करावी. आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या ज्या फळभाज्या असतील किंवा ज्या पालेभाज्या आहेत त्या आपण स्वतः ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवून आपल्या कुटुंबापासून सुरुवात करत करत हळूहळू पूर्ण पद्धतीने ऑर्गॅनिक शेती कशी करता येईल याकडे आपण सर्व शेतकरी बांधवांनी विचार करावा. हा संदेश या निमित्त मी या ठिकाणी मांडते. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी खरं तर आपण साहेबांना देखील आमंत्रित केलं होतं, पण आपल्या सर्वांना माहीत असेल आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू असल्यामुळे प्रचार सभेत साहेब व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी साहेब येऊ शकले नाहीत. पण साहेबांच्या वतीने आणि संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या वतीने आजच्या या स्नेह संमेलनाचे सर्व विजेते असतील आणि सर्व स्पर्धक असतील, त्याचबरोबर सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देते. आणि या कार्यक्रमासाठी आपण मला आमंत्रित केलं आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं रेसिड्यू फ्री शेतीविषयी माहिती सांगितली आणि रासायनिक शेतीचे दुष्परिणाम या ठिकाणी सांगितले. खरोखरच काळाची गरज म्हणून सेंद्रिय शेतीकडं वळणं गरजेचं आहे. धन्यवाद. यानंतर सांगोला न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश सौ ए पाटील मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित माझे सहदिवाणी न्यायाधीश S.S. साळुंके साहेब, तसेच विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ढाळे वकील साहेब, तसेच डॉक्टर निकिता देशमुख मॅडम व इतर विधिज्ञ आज इथे उपस्थित आहेत, तसेच समोरचे जे श्रोते हो. आज आपण इथे जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो अंबिका देवी यात्रा व तसेच कृषी प्रदर्शन समिती सांगोला यांच्या वतीने आज आपण एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे जे जे उपस्थित लोक आहेत त्यामधले काही स्पर्धक आहेत,
तसेच काही लोक विद्यार्थी आहेत, त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलेलं आहे. त्यात महिला आहेत, शेतकरी आहेत. प्रत्येकाने आपापले ज्या कार्यामध्ये ते अगदी चांगल्या प्रकारचं काम करू शकतात तसे काही कार्य करून या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं एक स्थान निर्माण करून एक वेगळी ओळख अशी तयार केलेली आहे. या यात्रेमधून आपण सांगोला तालुक्याचा एक पारंपरिक व तसेच सांस्कृतिक जी प्रतिष्ठा असते, जी परंपरा असते ती जपलेली आहे असे दिसून येते. कारण ही जत्रा खरीच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची बरीच संख्या इथे आलेली होती आणि आज त्याची सांगता आहे. तर एवढे बोलून मी इथे जे स्पर्धक होते त्यांनी त्यांच्या जे काही स्पर्धा होत्या, पाककला होत्या, कोणी मॅरेथॉन स्पर्धा असेल, इतर काही स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे उत्कृष्ट प्रकारचे असे प्रदर्शन करून आणले. तर त्यांना मी पुढील प्रवासासाठी इथे अभिनंदन करेल व त्यांना शुभेच्छा देईल. आणि जे काही हारलेले असतील, हार जीत हा आपल्या स्पर्धेचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये जे काही लोक हरले असतील त्यांनी खचून न जाता त्यांचे प्रयत्न असेच चालू ठेवावे असे बोलून मी माझे 2 शब्द मनोगत संपवते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय मोजक्या शब्दामध्ये यात्रेची वस्तुस्थिती सांगितली. यानंतर आपला दुसरा कार्यक्रम चालू होणार आहे शोभेचं दारूकाम. सांगोलीची यात्रा म्हणजे शोभेचं दारूकाम हे मोठं गणित आहे पूर्वीपासूनचं. सर्व नागरिकांना बघण्याची जी या दारूची जी आतिषबाजी असते ती पाहण्याची उत्सुकता असते, ती 2च मिनिटामध्ये सुरू करावायची आहे. परंतु या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मानण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. त्यामध्ये यात्रा कालावधीमध्ये सांगोला पोलीस स्टेशन असेल, त्यांचे सन्माननीय पोलीस निरीक्षक घुगे साहेब व त्यांचा कर्मचारी स्टाफ, त्याचबरोबर कृषी विभाग सांगोला जाधव मॅडम, त्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनं या यात्रा समितीला सहकार्य करून वेगवेगळ्या स्पर्धांसाठी अतिशय कष्ट घेतलं. त्याचबरोबर पत्रकार बांधव, सांगोला नगरपालिका असेल, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतोय ती विद्या मंदिर प्रशाला. यात्रा ज्या ठिकाणी भरवतो आहे ते मार्केट कमिटी सांगोला, MACB असेल, या सर्व सहकारी संस्था असतील, या पत्रकार बंधू या सर्वांनी, त्याचबरोबर व्यापारी बंधू या सर्वांनी या यात्रेच्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये कोर्ट रिसिव्हर यांना अतिशय चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी अतिशय वेळात वेळ काढून न्यायाधीश A. पाटील मॅडम, SS साळुंके साहेब, त्याचबरोबर डॉक्टर निकिताताई देशमुख, नगराध्यक्ष आनंदभाऊ माने, सांगोला विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डहाळे, हेही अतिशय वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. सर्व स्पर्धक, त्याचबरोबर नातेवाईक असतील, सर्व विधिज्ञ संघाचे सदस्य असतील, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो. आणि शोभेचं दारूकाम सन्माननीय साहेबांच्या हस्ते पहिली वात लावून शोभेचं जे दारूकाम आहे त्याला सुरुवात करावी अशी मी विनंती सन्माननीय न्यायाधीश महोदय यांना करतो. सर्व सन्माननीय महोदयांना विनंती करतो की त्यांनी शोभेचं दारूकाम चालू करण्यासाठी सर्वप्रथम जी वात लावायची असते ती आपण लावावी. त्याचबरोबर डॉक्टर निकिताताई देशमुख बक्षीस द्यावायचं आहे.
blue for orange. You got it? आता जे या ठिकाणी शोभेचं दारूकाम ज्यांनी केलं ते सोलापूरचे M.A. पटेल यांनी अतिशय उत्कृष्ट हे दारूकाम केलं. त्याबद्दल त्यांचा सांगोला न्यायालयाचे न्यायाधीश A. पाटील मॅडम आणि साळुंके साहेब यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान संपन्न होत आहे.